दही आणि भात मिक्स करून घेतला की तो झाला दही भात। पण या दही भातावर जर तडका दिला तर हा दही भात तडका आपला इथे तयार झालेला आहे। तर हा दही भात तडका कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत। तर ह्या दही भातावर छानपैकी तूप आणि जिरे मोहरीची फोडणी आणि त्याच्यावर छानसं असं जास्त प्रमाणात जरा हिंग घेतलं आणि त्याचा तडका जर ह्या भातावर दिला तर त्याची चवच खूप छान लागते। तर तुम्ही सुद्धा असा भात नक्की ट्राय करून पहा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याला दही तडक्यासाठी जो भात लागणार आहे तो मऊ असला पाहिजे। तर त्यासाठी इथं पहिला आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे आणि मी इंद्रायणीचा तांदूळ वापरलेला आहे। तर तुम्ही यापैकी तुमच्याकडे जो पण तांदूळ असेल तो वापरू शकता, पण तो चांगला मऊ झाला पाहिजे। तर इथे मी भात थोडासा गार होण्यासाठी बाजूला ठेवून देत आहे। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे इथे मी आलं किसून घेतलेलं आहे, हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। आता एका खोलगट भांड्यामध्ये आपण दही घेणार आहोत। तर दही हे चांगलं घट्ट घ्यायचं आहे। दह्यामध्ये थोडंसं पाणी असेल तर ते आपण बाजूला काढून घ्यायचं आहे आणि घट्ट दही आपल्याला इथे लागणार आहे। दही आता चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया चवीनुसार, कारण भातातही मीठ आहे त्यामुळे त्या प्रमाणातच आपल्याला दह्यामध्ये मीठ घालायचं आहे। दही वापरताना ते ताजे दही पाहिजे, म्हणजे ते जास्त आंबट राहत नाही। आता त्यामध्ये आपण हिरवी मिरची चिरलेली, आलं आणि कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालून पुन्हा हे चांगलं एकत्रित कालवून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला जो भात आपण गार होण्यासाठी ठेवला होता तो ह्याच्यामध्ये घालूया आणि दही आणि भात पुन्हा एकदा चांगलं एकत्रित कालवून घेऊयात। आता हे सर्व मिश्रण आपल्या इथे तयार झालेलं आहे। आता ह्याच्यावर आपल्याला तडका द्यायचा आहे। तर इथे तडका देण्यासाठी इथं आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि आता हे गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मोहरी, जिरं घालूया आणि आता ते चांगलं तडतडल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता, 2 सुक्या लाल मिरच्या आणि थोडंसं जास्त प्रमाणात हिंग मी इथे घेतलं आहे, कारण मला हिंगाची फोडणी दही भातामध्ये खूप आवडते, कारण त्याचा एक स्वादच दही भाताला छान येतो। आता हे चांगलं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला हे दही भातावर हे तडका आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे। आता हे सगळं भातावर आपण फोडणी घालून घेऊया। तुपाची फोडणी, जिरे मोहरी आणि कढीपत्ता आणि त्यामध्ये हिंगाचा जो फ्लेवर येतो ना दही भाताला, खूपच छान। आता हे सर्व मिश्रण आपण कालवून घेतल्यानंतर इथे आपला दही भात तडका तयार झालेला आहे। तो मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने दही भात तडका नक्कीच खाऊन पहा, खूपच छान होतो हा दही भात तडका। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच तुम्ही विजिट केली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आणखीन काही छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर पुन्हा भेटूयात। धन्यवाद।